मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आले का? जर उत्तर नाही असेल तर मग पुढचा प्रश्न लगेच डोक्यामध्ये येतो. आपलं नाव कुठे कट झाले का काय? 6 लाख शेतकऱ्यांची नावे कापली असे म्हणतात, त्यामध्ये आपण तर नाही ना? पीएम किसानचा हप्ता आला, पण नमो शेतकरीचा हप्ता अजून का आला नाही? शेतकरी मित्रांनो, ही चिंता आज एकट्या तुमची नाही. गावामध्ये, बसमध्ये, चहाच्या किंवा टपरीवरती शेतीला पाणी देताना एकच चर्चा सुरू आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार. कोणी म्हणत आहे निवडणुकीमुळे थांबले असतील, कोणी म्हणत आहे सरकारने नावं कापली आहेत, तर कोणी म्हणत आहे पुढच्या वर्षीच येणार. म्हणून आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला भ्रम नाही, अफवा नाही, सरळ सत्य माहिती सांगणार आहे मित्रांनो. त्याआधी मित्रांनो जाणून घेऊया नमो शेतकरी योजना म्हणजे काय. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे? शेतकऱ्याला थोडा आधार मिळावा, घर खर्च, बियाणं, खत, औषधं यासाठी थोडे पैसे हातामध्ये यावेत. तसेच मित्रांनो, या योजनेमध्ये पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 2,000 रुपये म्हणजे एकूण 8,000 रुपये वर्षाला थेट बँक खात्यामध्ये जमा होतात. महत्वाचं म्हणजे कोठे अर्ज भरायला जायचं नाही, कोठे रांगेत उभारायचं नाही. पीएम किसानचा लाभार्थी असेल तर हा लाभ आपोआपच मिळून जातो. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत किती हप्ते आले आहेत. मित्रांनो, आतापर्यंत शेतकरी योजनेचे 7 हप्ते आले आहेत. काही शेतकऱ्यांना सगळे हप्ते वेळेवर मिळाले आहेत, तर मधी एकदा हप्ता उशिरा मिळाला, पण पैसे थांबले नाहीत आणि योजना बंद झाली नाही. जरी पैसे उशिरा आले असले तरी योजना काही बंद होणार असे काही नाही. मग मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल 8व्या हप्त्याबाबत नेमकं काय चाललं आहे? मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आल्यानंतर सगळ्यांना वाटलं की नमो शेतकरी योजनेचे पैसे लगेच येतील, पण यावेळी थोडा उशीर झालेला आहे. याचं उशिरामुळे अफवा पसरवायला सुरुवात झाली आहे. 6 लाख शेतकऱ्यांचं नाव कापलं गेलं, ही बातमी तेथूनच सुरू झाली. तर मग समजून घेऊया 6 लाख शेतकऱ्यांचं नाव कट. नीट समजून घेऊया हे नेमकी बातमी काय आहे. मित्रांनो, सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर सरकार कोणाचंही नाव उगाचच कापत नाही, पण सरकारकडे डेटा तपासला जातो. आधार कार्ड, बँक, ई-केवायसी जुळतं का पहिला चेक केलं जातं आणि जिथे माहिती जुळत नाही तिथे पैसे थांबतात. म्हणजे नाव कट व्हायचं कारण म्हणजे माहिती न जुळणे. नाव कायमचं कट नाही, फक्त अडचण असेल तर पैसे होल्ड होतात. ती अडचण काढली तर पुढच्या हप्त्यापासून पैसे परत येऊ लागतात. चला तर मग शेतकऱ्यांनी जाणून घेऊया की किती शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 90 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच बहुतेक शेतकऱ्यांना पैसे मिळतील, फार थोडेच पैसे अडकतील, तेही कागदपत्रे नसल्यामुळे. मित्रांनो, तुमचे कागदपत्रे पूर्ण नीट नसतील तर तुमचा हा हप्ता अडकू शकतो. मित्रांनो, पैसे येण्यास थोडे अडचण येऊ शकते, त्यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्थित चेक करून ठेवा. चला तर मग शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का नाही नीट समजून घेऊया. मित्रांनो, काही लोक एजंटकडे जाऊन 200-300 रुपये देतात, पण त्याची आता गरज नाही. तुम्ही स्वतः मोबाईलवर 2 मिनिटात तपासू शकता तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का नाही. चला तर सांगतो ते कसे चेक करायचे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता पहिल्यांदा स्क्रीनवरती दिलेल्या वेबसाईटवरती जावा आणि तेथे बेनिफिशियल स्टेटसवरती क्लिक करा. आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका, OTP घ्या आणि माहिती पहा. जर ई-केवायसी कम्प्लिटेड दिसत असेल तर, मागचे हप्ते दिसत असतील तर काळजी करू नका. असे सांगतो शेतकरी मित्रांनो, कोणाचा हप्ता नक्की अडकतो. मित्रांनो, खालील चुका खूप जणांकडून होतात. आधार बँक लिंकला नाही, बँक खाते बंद आहे, जनधन खात्यात ई-केवायसी नाही, फार्मर ID बनवलेली नाही. मित्रांनो, या सर्व चुका असतील तर सरकार तर पैसे पाठवतच, पण तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही. म्हणून आजच CSC सेंटरला जाऊन सगळी माहिती आपली अपडेट करून ठेवा, त्यामुळे सर्व सोयीस्कर होईल. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचा प्रश्न असा आहे की
आठवा हप्ता कधी येईल? शांतपणे सांगतो समजावून की मित्रांनो, आजची स्थिती अशी आहे की तारीख जाहीर झालेली नाही, पण योजना अजून बंद झालेली नाही. पैसे येणारच आहे. मागचा अनुभव पाहता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 2,000 रुपये ही योजनेचे येण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, सरकारकडून काय सांगितलं जात आहे? मित्रांनो, सरकारी विभागाकडून स्पष्ट सांगितलं जात आहे की योजना बंद नाही, पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणारच आहेत. सध्या फक्त यादी तपासणी आणि डेटा अपडेटचं काम सुरू आहे. मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल नेमकं काय चालू आहे? म्हणजे काय चालू आहे? आधार नंबर बरोबर आहे का नाही, बँक खाते चालू आहे का नाही, ई-केवायसी पूर्ण आहे का नाही, हे सगळं तपासणं पैसे पाठवले जातात, जेणेकरून चुकीच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नयेत. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, थोडा उशीर होत आहे, पण तो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे, असं समाजाला समजायला काही हरकत नाही. तसेच मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता आणि हप्ता यामधील थोडक्यात फरक सांगतो तुम्हाला. मित्रांनो, काही जण असं म्हणत आहेत की निवडणुका आहेत, आचारसंहिता लागली आहे म्हणून पैसे थांबले आहेत असे सर्वांना वाटत आहे. तसे पण असू शकतं शेतकरी मित्रांनो, कारण मोठ्या योजनेचे पैसे देताना नियम पाळावे लागतात, योग्य वेळ पाहावी लागते. पण आचारसंहिता म्हणजे योजना बंद नाही, पैसे रद्द नाही, फक्त वेळ थोडी पुढे मागे होऊ शकते. म्हणून घाबरायचे कारण नाही शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, डिसेंबर अखेरपर्यंतच शक्यता का सांगितली जात आहे? मित्रांनो, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची चर्चा उगीच नाही, कारण मागच्या वेळीही PM किसानचा हप्ता आल्यानंतर साधारण 3 ते 4 आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला होता. पद्धतीने मित्रांनो, यावेळीही डिसेंबर अखेरपर्यंत 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इथे मुद्दामूनच शक्यता हा शब्द वापरतो, कारण अजून तारीख जाहीर झालेली नाही मित्रांनो. आता सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांनी आता काय करायला हवं? मित्रांनो, पैसे कधी येतील हे आपल्या हातात नाही, पण पैसे अडकू नयेत हे आपल्या हातात आहेत. त्यामुळे आपण आपले ई-केवायसी पूर्ण आहे का नाही ते तपासू, आधार कार्ड बँक लिंक आहे का ते तपासून घेऊ, तसेच फार्मर ID तयार आहे का नाही पाहू, बँक खाते चालू आहे का खात्री करून घेऊ. हे सगळं ठीक आहे का, तरच पैसे येणार आहेत. आणि तसेच एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी म्हणेल की पैसे येणार नाहीत म्हटल्यावरती घाबरू नका. सरकारची योजना आहे आणि पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणारच शेतकऱ्यांनो. तसेच अधिकृत तारीख जाहीर झाली किंवा खात्यात पैसे जमा झाले तर सगळ्यात आधी AN मराठी चॅनलवर तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येईलच. म्हणूनच मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय जवान जय किसान.